हाय सर्वांना नमस्ते। आज नानाजी शामराव विद्यालय देवगिंडी 2001-2002 या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज त्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सकाळपासून यांचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडत आहे। आणि मला एक आमच्या मिसेसच्या काहीतरी आशीर्वादामुळे मला इथे येणं भाग झालं। त्यांचा ड्रायव्हर म्हणून मी आलेलो, तर मला याने एंट्री आत दिली आणि मला खूप आनंद वाटते, कारण मी पण एक स्टुडंट होतो 12वीपर्यंत माझं पण शिक्षण झालं, परंतु माझं अजून गेट टुगेदर मी गेलो नाही। परंतु एक मला आनंद वाटतोय। हे तुम्ही पाहू शकताय, जे हुशार विद्यार्थी आहेत ते पुढे बसलेले आहेत आणि ज्याला काही येत नव्हतं ते पाठीमागे आहेत। आणि भारताच्या नव्हे तर इव्हन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या प्रपंचासाठी, आपल्या ह्याच्यासाठी, पोटासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विभक्त झालेले आज 2001 नंतर मला वाटते पहिल्यांदा आज ह्या विद्यालयामध्ये येण्याचं सौभाग्य सर्वांना प्राप्त झालं। आणि खूप काही वर्षाच्या गाठीभेटी राहून गेलेल्या आज त्यांनी एक एंटरटेनमेंट म्हणून एक दिवस साजरा केला आहे। आणि असं मला वाटतं शिक्षकांना घेऊन आपल्या जे आपतेष्ट मित्रमंडळ आहे त्यांना एक ठिकाणी येणं, कारण इथं समाजामध्ये खूप काही विविधता आहे, परंतु आपण त्याच्यातून एकता निर्माण करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे। आणि हे शाळेचे विद्यार्थी एका ठिकाणी येणं एवढ्या वर्षातून कोरोनामध्ये काही आपले मित्रमैत्रिणी आपण गमावून बसलेलो, परंतु चालेल तर आता हे आपला समाज आहे, आपले आशीर्वाद देवाने दिलेला आहे, तर ते दुःख न करता आज मला खूप आनंद वाटतोय। कारण आज हे जवळजवळ आपली पिढी आहे ते 40-45 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आहे आणि आपण काहीतरी जर असं कार्यक्रम जर ठेवत गेलो ना तर सर्व आपल्या लहान मुलांना सुद्धा वाटेल की आपले आई वडील आपल्या आज शाळेमध्ये जाऊन काहीतरी कार्यक्रम केला। तर सर्वांचे मनापासून आभार आणि बेस्ट ऑफ लक। थँक्यू। आणि मला पण असं वाटतंय की माझं वर्ष आता 50 वर्ष वय आहे, पण 50 वर्षाच्या वयामध्ये जर आपण गेट टुगेदर जर कार्यक्रम ठेवला तर मला सुद्धा वाटतं की आमच्या मित्रमैत्रिणी सुद्धा परत कम टू बॅक होईल। आणि मला असं वाटतं की ओके आणि आमच्या गेट टुगेदर कार्यक्रमाला यांना मी सर्वांना इन्व्हिटेशन देणार। आणि कोणी असं कुठल्याही पुरुषाने म्हणायचं नाही की मी माझ्या बायकोचा ड्रायव्हर होऊन आलोय, तर इथं सर्वांनी घेऊन यायचं। आणि नेक्स्ट टाइमला तुमच्या गेट टुगेदरमध्ये तुमच्या फॅमिली घेऊन या, कपल घेऊन या, कारण कपल आणले ना तर फक्त तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा परिचय वाढत नाही, तर इथं होल फॅमिली, एंटायर फॅमिलीचं तुमचं कनेक्शन वाढेल। आणि मला वाटतंय की तुमचं हे नेटवर्क आहे ना, फ्रेंडशिपचं नेटवर्क असंच अखंड राहू द्या। आणि माझ्या मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच।